उपस्थित आहेत। सल्लागार मंडळातल्या एक 3 नावं जर सोडली तर सगळ्या मंडळींची उपस्थिती लाभली। फक्त ते कामाचे म्हणजे नावाचे सल्लागार नाहीये, तर खरोखर त्यांचा सहभाग फार महत्त्वाचा आहे। सहयोगी संस्था महाराष्ट्र गांधी स्मारक निधी केंद्र, सत्यशोधक समाज प्रतिष्ठान, लोकसंवाद फाउंडेशन, शताब्दी काव्य मंडळ आणि आपण सर्वजण ग्रंथदिंडीपासून सकाळी 9 वाजता सुरू झालेला हा प्रवास भोजनाचा जर 1 तासाचा अवकाश सोडला तर 1 तास डिले होऊ नये, आपण सर्वजण सहभागी आहात। भरगच्च दिवसभर काही चेहरे रोटेशनमध्ये जात येत राहिले, परंतु सकाळपासून या कार्यक्रमाशी संबंधित जी मंडळी आहे, ज्यामध्ये विवेकानंद महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक मंडळी आणि या उपक्रमात सहभागी सर्व, विनंती आहे संमेलनाध्यक्ष आदरणीय उत्तम बावस्कर सर, आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं। स्वागताध्यक्ष आदरणीय तात्यासाहेब श्रीमंतराव शिसोदे, आपण तात्यांना जोरदार टाळ्या वाजवून धन्यवाद देऊया की एवढा सुंदर दिवस आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिला। आदरणीय कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राकेश वानखेडेजी, आपण मंचावरती यावं। ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे अशा डॉक्टर सुनीता धारवाडकर मॅडम, प्रसिद्ध विज्ञान लेखिका, आपण कृपया मंचावरती यावं। आदरणीय डॉक्टर दादाराव शेंगुळे सर मंचावरती आहेत। कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे आपले प्रगतिशील लेखक संघाचे ते राज्याचे महासचिव आहेत राकेश वानखेडे। म्हणजे मी अतिशय अभिमानाने सांगतो की राकेश वानखेडे हे मराठी भाषेचं आणि कादंबरी सारख्या एका विस्तृत साहित्य प्रकाराचं भविष्य आहे आणि भूषण आहे। आपण टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया। या वयाचा एवढ्या ताकदीचा कादंबरी लेखनातला दुसरा कादंबरीकार मराठीत नाहीये। अर्थात हा काही अभिमानाची गोष्ट नाही, ही खंत आहे, पण त्यातला एक दमदार लेखक आपल्या सोबत आज आहे। त्यांची अनेक पुस्तकं इथे विक्रीसाठी आहे, आपण ती घ्यावीत असे मी आवाहन करेन। मी राकेश वानखेडेजी यांचं स्वागत करण्याची विनंती करतो। आमचे सल्लागार मंडळाचे आदरणीय विवेक जयस्वालजी यांना की आपण स्वागत करावं कार्यक्रमाचे आपले प्रमुख अतिथी माननीय राकेश वानखेडे सर यांचं। सुनील बसून घ्या। आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉक्टर सुनीता धारवाडकर मॅडम, मराठीमध्ये विज्ञान लेखिका म्हणून अतिशय महत्त्वाचं काम त्या करत आहेत आणि त्यांचीही पुस्तकं इथं स्टॉलवर विक्रीसाठी आहे। आपण यांचीही पुस्तकं आपल्या मुलांसाठी विशेष करून आणि आपणही वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी ती घ्यावी असं मी आवाहन करेन। सुनीता धारवाडकर मॅडम यांचं स्वागत करण्याची मी विनंती करतो। सभागृहात उपस्थित आशा डांगे मॅडम स्वागत करतील। सुनीता धारवाडकर मॅडम, हा जो रुमाल आहे या रुमालावरती म्हणजे थंडी वाढली म्हणून रुमाल वाटले असं नका वाटू देऊ, त्याच्यावर एक संग्रहित ठेवावा असा लोगो आहे प्रगतिशील लेखक संघाचा आणि विवेकानंद महाविद्यालयाचा। या दोनही संस्थांचे लोगो या रुमालावरती आहे। आधी रुमाल टाका आणि संविधान प्रत सुद्धा या ठिकाणी आपण मान्यवरांना स्वागतामध्ये भेट दिलेली आहे। सल्लागार मंडळातील डॉक्टर हंसराज जाधव, मी यांना विनंती करेल हे संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिलं। एवढंच नाही तर महाविद्यालयाचा फार मोठ्या प्रमाणावर स्टाफ आपल्या या संमेलनासाठी राबला, त्या सर्वांच्या वतीनं हे अभिनंदन आणि हा सत्कार आहे। अगदी प्रत्येक समितीमध्ये महाविद्यालयाच्या प्राध्यापक मंडळींनी, विद्यार्थ्यांनी जे भरभरून सहयोग दिला, सहकार्य केलं, त्यासाठीचं हे अभिनंदन आहे।
संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि अध्यक्षांचा आपण सत्कार केलेला आहे, परंतु स्वागताध्यक्षांच्या वतीनं आपण काही निवडक मंडळींचा या ठिकाणी सत्कार करू. त्यामध्ये ज्या सहयोगी संस्था आहेत त्या संस्थांचे प्रतिनिधी म्हणजेच सत्यशोधक समाज प्रतिष्ठानचे के हरिदास सर आणि प्राध्यापक भारत खैरनार सर अनंतजी या ठिकाणी आहेत. मी प्राध्यापक भारत शिरसाट सरांना विनंती करतो की आपण आपल्या सत्यशोधक समाज प्रतिष्ठानच्या या सत्काराचा स्वीकार करावा. आदरणीय तात्यासाहेब अध्यक्ष महोदय आणि मंचाला विनंती आहे की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. त्यांच्या माध्यमातून सत्यशोधक समाज प्रतिष्ठानची मंडळी या उपक्रमात सातत्याने सहभागी आहे. आदरणीय तात्या. त्याचबरोबर शताब्दी काव्य मंडळाचे कवी सुनील उबाळे, मी यांच्याही सन्मानासाठी विनंती करतो आदरणीय मंचाला. सुनील उबाळे, शताब्दी काव्य मंडळाचे सुनील उबाळे. ज्यांनी या संमेलनासाठी मोठं सहकार्य केलं आणि सातत्यानं जे पाठीशी असतात. द्या लवकर. माननीय निलेश राऊत, ज्यांच्या सौजन्यानं अतिशय देखणा प्रगतिशील लेखक संघाचा लोगो असलेला हे सन्मान चिन्ह या ठिकाणी प्रदान केले जात आहे. निलेश राऊत या इथं उपस्थित नाही आहेत, त्यांचे प्रतिनिधी म्हणून सुबोधजी जाधव, मी यांना विनंती करतो आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. सुबोध दादा. सुबोध, त्यांचे कुणी असतील प्रतिनिधी त्यांनी या कृपया. अभ्युदय फाउंडेशन असेल किंवा वेगवेगळ्या उपक्रमातून, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानसारख्या उपक्रमातून, मराठवाडा आर्ट अँड कल्चरच्या माध्यमातून जे सक्रिय असतात. यानंतर डॉक्टर हंसराज जाधव, आमच्या कथा स्पर्धेचे परीक्षक, त्यांना विनंती आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. डॉक्टर हंसराज जाधव, त्यांचा कथासंग्रह अतिशय चर्चित. कथाकार हंसराज जाधवजी. लोकसंवाद फाउंडेशन आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी केंद्राचा सन्मान आपल्या काव्यवाचन स्पर्धेत झालेला आहेच आहे. आदरणीय डॉक्टर गोरडे सर, मच्छिंद्र गोरडे सर आणि डॉक्टर राजेश करपे सरांचा या संस्थांच्या सहकार्यानं हे साहित्य संमेलन संपन्न होतं. आपल्या सगळ्यांचं सहकार्य अतिशय महत्त्वाचं आहे. याबरोबरच अजून एक सन्मान जो प्रगतिशील लेखक संघाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करतो आहोत, ते म्हणजे डॉक्टर डुंबरे सर. ही वाच्यता इथं या सभागृहात योग्य होणार नाही, परंतु शारीरिक एक अडचण, ज्यांची चालण्याची आहे, व्यंग आहे, परंतु विचारातला एक परिपक्व माणूस, संत साहित्याला प्रगतिशील आणि संत साहित्य याची एक चांगली सांगड त्यांनी या माध्यमातून घातली. विवेकानंद महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये, परिसरामध्ये अतिशय झटून त्यांनी हे यशस्वी करून दाखवलं. मी डॉक्टर सुधाकर शेंडगे सरांना विनंती करतो की आपल्या वतीनं, प्रगतिशील लेखक संघाच्या वतीनं आपण त्यांचं हे अप्रिसिएशन या ठिकाणी करावं, त्यांना सन्मानित करावं, त्यांचा सत्कार करावा. आपण जोरदार टाळ्या वाजवून डॉक्टर डुंबरे सर अतिशय मिश्किल व्यक्तिमत्व आहे. ते लोकांना टोप्या घालतात, लोकांचे फेटे काढतात, किंवा ते त्यांच्याविषयी फार सुंदर सुंदर कृत्या किंवा त्या आपण करत असतो, पण त्या सगळ्या गोष्टींना ते स्वागतशील मनानं हसत स्वीकारतात. हा सगळ्यांना पूर्ण उरतात. अर्थात ते प्राचार्यांनी दिलेली अंडरलाईन आहे, त्याखाली अभिनंदन आपण करूया त्यासाठी. नाही, हे आवश्यक राहतं. चांगल्या कामासाठी गोष्टी आडव्या येत राहतात, त्या आपण पुढे घेऊन जाऊया. सरांचंही अप्रिसिएशन जर होत असेल तर आनंद आहे. तर मी आदरणीय तात्यांनाच विनंती करतो की प्रगतिशील लेखक संघाचे अध्यक्ष डॉक्टर सुधाकर शेंडगे यांचं आपण अभिनंदन करावं. डॉक्टर सुधाकर शेंडगे सर. हो, सगळ्यांच्या वतीनंच असतं हे. विवेकानंद महाविद्यालयाचं फक्त ते डुंबरे सरांचं नाही, ते प्रातिनिधिकच आहे सर. धन्यवाद. तुम्ही घेतलं म्हणजे आम्ही सगळ्यांनी घेतलेलं आहे. धन्यवाद, थँक्यू. हा समारोपाचा समारंभ आहे. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती ज्यांची आहे, आदरणीय डॉक्टर शेंगुळे सर प्राचार्य म्हणून,
फक्त प्राचार्य म्हणून नाही, या मंचाचं एक वैशिष्ट्य आहे. तुम्ही सकाळपासून बघत आहात. साहित्य संमेलनाचा कार्यक्रम आहे आणि पत्रकारांचा परिसंवाद झाला. विषय पत्रकाराचा होता. साहित्य संमेलनाचा कार्यक्रम आहे आणि भारतीय संविधान मूल्यांवरती मोठी चर्चा झाली. साहित्य संमेलनाचा कार्यक्रम आहे आणि शाहिरीचा जलसा इथं झाला, जो प्रबोधन करणारा आहे. हा सर्वसमावेशक असं साहित्य संमेलन आहे. विज्ञान शाखेचे 2 महत्त्वाचे प्रतिनिधी आदरणीय प्राचार्य डॉक्टर दादाराव शेंगुळे सर आणि डॉक्टर सुनीता धारवाडकर मॅडम, जाणीवपूर्वक आपण ही गोष्ट केलेली आहे की समारोपामध्ये 2 पाहुणे हे विज्ञान शाखेतले आहेत. विज्ञान फक्त शिक्षणाचा भाग नाही, तर विज्ञानाचा दृष्टिकोन आपण आत्मसात करावा, हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. मी आदरणीय डॉक्टर दादाराव शेंगुळे सरांना विनंती करेल की आपण या प्रसंगी मनोगत व्यक्त करावं. शेंगुळे सर. तेथील साहित्य संमेलनच्या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्व उपस्थित आहात. व्यासपीठावर उपस्थित ह्या संमेलनाचे अध्यक्ष उत्तमजी बावस्कर, तसेच प्रमुख अतिथी म्हणून राकेशजी वानखेडे, ह्या संमेलनाचे जे स्वागताध्यक्ष म्हणून आहेत ते आमच्या विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव आदरणीय तात्या, आणि उपस्थितीमध्ये धारवाडकर मॅडम, सभागृहामध्ये सर्व ज्येष्ठ साहित्यिक मंडळी, माझे सहकारी प्राध्यापक, पत्रकार बंधू, आपलं सगळ्यांचं या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये मी सुरुवातीला स्वागत करतो. माझ्या पाठीमागे असलेले समाधान इंगळे यांनी सांगितलं की प्राचार्यांचं मनोगत व्यक्त करायचं. सुरुवातीला स्वागताच्या भाषणामध्ये मी सांगितलं होतं की ह्या प्रगतिशील साहित्य संमेलनाच्या निमित्तानं गेली 3-4 वर्ष आम्ही विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले. नवीन लेखकासाठी एक विचारमंच उभा करण्याचं, त्याला एक पाठबळ देण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून पूर्वीपासून होत आहे. आता थोड्या वेळापूर्वी मुलाटे सरांची चर्चा झाली. त्यांच्या चर्चेतून असं आलं की ह्या महाविद्यालयाने नेहमीच अशा प्रकारच्या चर्चेला पाठबळ दिलं. विशेषतः मराठी विभागामध्ये म्हणजे दादा गोरे, त्याच्या आधी बोरगावकर सर होते, आणि इंग्लिशचे नाव आठवत नाही, गोडे सर, काय नाव होतं सरांचं इंग्लिशचं आपलं, हे एक क्लिकर सर, ह्या हेगडे सर, अशा प्रकारच्या चर्चाचं व्यासपीठ करून देण्याचं काम ह्या संस्थेनं, ह्या महाविद्यालयाने पूर्वपासून केलं आहे. हरिदास सर आता दिसत नाही मला, पण त्यांनी पात्रीकर सरांची आठवण झाली, आणि पात्रीकर सुद्धा प्राचार्य असताना विविध प्रकारचे कार्यक्रम, अनेक ज्येष्ठ साहित्यिक या महाविद्यालयाच्या व्यासपीठावर येऊन गेलेत. म्हणजे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असो, अगदी मला आठवतं दादा गोरे सरांनी हार्डली एक अर्ध्या तासामध्ये अरुण साधू सरांचा कार्यक्रम आम्हाला आयोजित करायला लावला होता. त्यांना थोडासा वेळ होता, कोणत्या तरी दुसऱ्या कार्यक्रमासाठी आले होते. केशव मेश्राम सरही असेच एकदा म्हणजे सकाळी त्यांचा निरोप आला आणि संध्याकाळी आम्ही त्यांचा कार्यक्रम घेतला. तर असे विविध प्रकारचे कार्यक्रम याच महाविद्यालयामध्ये पानतावणे सरांनी पिरियड घेताना मी बघितलेले आहे MAचे. त्यामुळे नेहमीच मराठी भाषेवर प्रेम करणारी मंडळी या महाविद्यालयामध्ये येतात, आणि मला आज प्राचार्य म्हणून, प्रशासकीय प्रमुख म्हणून आनंद वाटतो. अशाच प्रकारचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमामध्ये सहभाग होण्यासाठी आणि या कार्यक्रमाचा एक आयोजक होण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. अगदी मागच्या वर्षी आम्ही सह्याद्री प्रतिष्ठानचा एक फार मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. मला वाटतं समीक्षेची समीक्षा हा विषय त्यामध्ये होता. त्यालाही एक सुंदर चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला. आणि ती जी आयोजक मंडळी होती त्याचा मला उद्देश म्हणजे मला वैशिष्ट्य वाटतं की ती आमच्याच महाविद्यालयातील विद्यार्थी होते, पण ते आता प्राध्यापक मंडळी आणि वेगळ्या ठिकाणी काम करत होती. तरी तो एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आम्ही घेतला. त्यामुळं असे कार्यक्रम करताना आम्हाला आनंद होतो. जरी आमचे प्राध्यापक थोडंसं त्रास घेतला त्यांनी पण आम्ही नेहमीच आपल्या कार्यक्रमासाठी तत्पर असतो. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मी स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अशा शिक्षण संस्था, असे शिक्षणप्रेमी प्राचार्य प्राध्यापक असले की मजा येते. आदरणीय विजय राऊत सर हे सुद्धा एक संस्था प्रमुख आहेत, परंतु या सगळ्या साहित्यिक उपक्रमाच्या पाठीशी असतात. आणि प्रगतीशील लेखक संघाचं जे विवेकानंद कॉलेज श्रद्धा होण्याचं कारणच आहे, मी सगळे इथले माझे विद्यार्थी आहे. शेंडके सर असेल, मी असेल, आशा डांगे मॅडम असतील, लोंढे मॅडम असतील, आम्ही इथलेच माझे विद्यार्थी आहोत. त्यामुळं
कुठल्याही कार्यक्रमासाठी आमची पहिली पसंती असते की विवेकानंद महाविद्यालयाला आपण एकदा विचारून बघावं आणि म्हणजे विनोद वाटेल थोडासा, परंतु वेगळा त्याला अर्थ नका घेऊ. आमचे हो, विवाहसुद्धा इथेच झाला, मुलगी पण इथेच पटली. इथंच मी विद्यार्थी होतो, माझे विद्यार्थी इथंच 8 वर्ष CHBची नोकरी केली. परंतु कुठलाही प्रस्ताव जर घेऊन गेलो आपण डुमरे सरांकडं तर ते एका पायावर तयार असतात, असं आम्ही जे म्हणतो. तर या अर्थानं तर त्यांना मनापासून धन्यवाद आहेत. यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आदरणीय डॉक्टर सुनीती धारवाडकर मॅडम यांना मी विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं. आता आपण समारोपाच्या कार्यक्रमाकडे आलो असताना सकाळपासनं संविधानाच्या मूल्यांवर चर्चा होत आहे आणि आता परत नवीन काय मी सांगावं असं मला वाटतंय. पण सर्वप्रथम मी इथपर्यंत पोहोचले ते फुले शाहू आंबेडकर आणि त्या विचारधारेवर चालणाऱ्या सर्व महान व्यक्तींना मी वंदन करते. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्यामुळे स्त्री शिक्षणाच्या पाया रोवला गेला आणि आज मी इथे उभी आहे एक स्त्री आणि वैज्ञानिक म्हणून. आणि संविधानाचं ह्याच्यामध्ये खूप मोठं पाठबळ मला मिळालेलं आहे. त्यामुळे मी महिलांच्याबद्दल थोडं आणि विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याबद्दल बोलेन. आपल्याला हे माहितीच आहे की संविधानाची जी काही मूल्ये आहेत त्याला सुसंगतच मूल्य प्रगतिशील लेखक संघाची आहेत. आपण असं जर बघितलं की स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, बंधुता, समता, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टिकोन ही जी संविधानाची मूल्ये आहेत ही आपल्या प्रगतिशील लेखक संघाच्या स्थापनेमागेली उद्दिष्ट आहेत. उदाहरणार्थ जेव्हा 1935 साली स्थापना झाली या लेखक संघाची तेव्हा समाजातील अन्यायाविरुद्ध लेखन करणे, जातीय व लैंगिक भेद, गरिबी, शोषण, वसाहतवाद याविरुद्ध आवाज उठवणे, साहित्याला समाज परिवर्तनाचे साधन बनवणे, समानता, न्याय, मानवतावाद यांचा प्रसार करणे, वैज्ञानिक दृष्टी, विवेकवाद वाढवणे, अंधश्रद्धा, रूढी, मागासलेपणा यांना विरोध करणे. तर ह्या सगळ्या मूल्यांची तिथे आपल्याला सुसंगता दिसते आणि याच उद्दिष्टासाठी प्रगतिशील लेखक संघाची स्थापना झाली आणि आज आपण त्याच मूल्यांचा जागर करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. आता स्त्रियांच्या स्थानाबद्दल बोललं तर आपल्याला सर्वात प्रथम संविधानाने जे काही हक्क दिलेले ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रीमुक्ती म्हणजे मानवमुक्तीकडे जाणारी एक वाटचाल आहे असे मानून स्त्री केंद्री हिंदू कोड बिल सर्वप्रथम मांडलं. त्याच्यासाठी त्यांनी अनेक वर्ष अभ्यास दौरे केले, आपलं सर्व पांडित्य पणाला लावलं आणि आम्हा स्त्रियांना एक माणूस म्हणून सन्मान देण्यासाठीच्या कायद्यात तरतुदी केल्या. म्हणजे नुसतं प्रतिकात्मक न बोलता त्याची अंमलबजावणी कशी होईल ह्याचा त्यांनी विचार करून सर्वात मुख्य म्हणजे स्त्रीला वडिलांच्या संपत्तीत भावा इतकाच एक व्यक्ती म्हणून हक्क मिळेल. स्त्रीची स्थिती ती विवाहित आहे का अविवाहित आहे किंवा तिला संतान आहे किंवा तिला अपत्य आहे किंवा नाही या कशावरही तिला तोललं जाणार नाही आणि एक व्यक्ती म्हणून तिला कायदेशीर हक्क दिला गेला. आणि याचबरोबर बाळंतपणाची रजा आणि अनेक तरतुदी आहेत. ह्याच्यावर आधारितच आपण एका भगिनींनी सुचवलं की आपण बंदिस्त ह्याच्यामध्ये संविधानाबद्दल चर्चा तर करतो ते आहे आवश्यकच आहे, पण आपण छोट्या छोट्या वस्त्यांमध्ये जाऊन ह्याबद्दल महिलांना जागरूक केलं पाहिजे. आणि महिला या अंधश्रद्धेच्या वाहक आहेत आणि बळी पण आहेत. त्यामुळे आत्ताच आपण ह्याबद्दलही बोललो आहोत तर त्यांना जागृत करणे सर्वात महत्त्वाचं काम आहे. कारण आज आता आपल्याला बघितले बहिणींचा खूप बोलबाला आहे आणि बहिणी सगळ्या तिकडे वळत आहेत तर त्यांना जागरूक करणं सर्वांमध्ये 50%च्या वर आता भगिनी आहेत. आणि एका स्त्रीचं असं वाक्य होतं की या समाजामध्ये 50% स्त्री आहेत आणि उरलेली सगळी तिची अपत्य आहेत. म्हणजे सर्व स्त्रियाच आहेत. त्यामुळे आपल्याला स्त्रियांवर हे करायला पाहिजे केंद्रीभूत व्हायला हवं. आणि त्याचप्रमाणे संविधानातल्या विशेष तरतुदी अशा आहेत. कलम 14 व 15 स्त्री पुरुष समानता,
कलम 15 स्त्रियांसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार, कलम 16 सरकारी नोकरीत समान संधी, अशी अनेक कलमं आपल्याला संविधानातनं मिळालेली आहेत. आणि महिला आरक्षण कायदा आणि 73-74 दुरुस्ती, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी संरक्षण आणि इतरही कायदे, डोमेस्टिक व्हायलन्ससारखा त्याच्या विरुद्धचा, असे कायदे आपल्याला संविधानाने प्रदान केलेले आहेत. आणि संविधानाने हा भक्कम पाया रचला आहे, त्याची वाटचाल आता आपल्याला जबाबदारीने करायची आहे. आणि स्त्रीमुक्तीच्या बद्दल अनेक जणांचे गैरसमज असतात. साध्या शब्दामध्ये आंबेडकरसुद्धा, डॉक्टर आंबेडकर म्हणतात की एखाद्या समाजाची स्थिती, प्रगतीचा आलेख कशावर अवलंबून आहे, तर त्या समाजातल्या स्त्रीच्या स्थानावर किंवा दर्जावर किंवा तिची प्रगती किती झाली यावर अवलंबून आहे. आणि स्त्रीमुक्ती म्हणजे ते पण मानत होते, त्यांची पण धारणा अशीच होती की मानवमुक्ती म्हणजे, स्त्रीमुक्ती म्हणजे काही पुरुषांच्या बरोबरीने असलेल्या प्रत्येक गोष्ट हवी आहे म्हणून नाही, तर माणूस म्हणून एक सन्मानाने जगायचं आहे. आणि ज्या परंपरा, रूढी, जाचक आहेत त्याच्यापासून मुक्ती म्हणजे स्त्रीमुक्ती, इतका साधा त्याचा अर्थ आहे. पण खूपदा स्त्री विरुद्ध पुरुष असं त्याच्याकडे बघितलं जातं. आणि जोपर्यंत स्त्रियांना ह्या जोखडातनं, अंधश्रद्धेच्या जोखडातनं मुक्तता मिळणार नाही, तिला दुय्यम स्थान तिचं जाणार नाही, तोपर्यंत आपण संविधानाला सुद्धा बळकट करू शकणार नाही. त्यामुळे स्त्रियांवर आपल्याला विशेष लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि स्त्रीमुक्तीचे अनेक आस्पेक्ट्स असं पण म्हणून पैलू आहेत. आत्ताच मुंबईला एक 3-4 दिवसापूर्वी स्त्रीमुक्ती परिषद झाली आणि त्यांच्या स्लोगन्स किंवा बॅनरवर असं लिहिलेलं होतं की आम्हाला हिंसा नको, आम्हाला क्रौर्य नको, आम्हाला लढाया नको, मी स्त्रीवादी आहे, असं ते म्हणत आहेत. म्हणजे त्या आता हिंसा आणि आत्ताचे जे पर्यावरणाच्या विरुद्धचे प्रकल्प येत आहेत त्याच्या विरुद्धसुद्धा स्त्रिया लढत आहेत. त्यामुळे स्त्रीमुक्ती म्हणजे फक्त आमच्यावर हिंसा होते हे तर आहेच आहे, पण आजूबाजूला जे काही चाललं आहे त्याच्या विरुद्धसुद्धा आवाज आहे. त्यामुळे मी महिला म्हणून हा मुद्दा इथे मांडत आहे, कारण मला असं जाणवलं की आपण बाकीचे सगळे गोष्टी बोलत आहोत, पैलू बोलत आहोत, पण ह्याच्यावरही आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. आता दुसरा एक मुद्दा संविधानाच्या बद्दल, तो म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन, ज्याबद्दल काही जणांनी प्रश्न पण विचारले की शाळेमध्ये जर शिक्षकच त्यांनाच वैज्ञानिक दृष्टिकोन नसला तर ते मुलांना कसे शिकवतील. ही तर गोष्ट आहेच आहे, पण मग आपल्याला त्याच्यासाठी काय करायचं आहे त्याचा कार्यक्रम आखला पाहिजे. आपण नुसतं बोलून नाही चालणार की वेगवेगळ्या शाळांमध्ये काय कार्यक्रम आपण घेऊ शकतो, संविधानाची मूल्य कशी प्रसारित करू शकतो. आणि आत्ताच अभय टाकसाळेही म्हणाले की 2च प्रवाह आहेत, एक संविधान विरोधी आणि एक संविधानाच्या बाजूनी. कारण संविधान विरोधी जो आहे तो मनुस्मृतीला हे करणारा आहे, सपोर्ट करणारा आहे. आणि आपण प्रगतिशील आहोत, त्यामुळे आपण पुढे जाणारे आहोत. आणि जे पुराण मतवादी आहेत ते विज्ञान म्हणजे त्यांच्या दृष्टीने फक्त आपल्याला वापरण्यासाठीचं साधन आहे. म्हणजे ते नवीन नवीन तंत्रज्ञान वापरतात, मोबाईल वापरतात, टी व्ही वापरतात, मेडिकल हेल्प वापरतात, तिची उपकरणं वापरतात, पण त्याचा उपयोग मात्र ते वेगळ्या अर्थाने करतात. उदाहरणार्थ तुम्ही बघितलं सोनोग्राफी, हे एक तंत्रज्ञान आहे विज्ञानाने दिलेलं. तर ते तंत्रज्ञानसुद्धा ते मुलगा होणार आहे का मुलगी हे बघण्यासाठी वापरतात. त्यामुळे तंत्रज्ञान आणि विज्ञान हे कसं वापरलं जातं ह्याच्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन असला म्हणजे तुम्ही आजूबाजूच्या समस्याकडे डोळसपणे पाहू शकता. तार्किक गोष्टी आणि पुरावे ह्यांच्या, आणि पुरावेसुद्धा नेहमी काही लॅबॉरेटरीमधले किंवा प्रयोगशाळेतले नको आहेत, तर तुमच्या तर्कशुद्ध बुद्धीला आजूबाजूला पुरावे दिसतात. तर ह्या आणि त्यामुळे विज्ञान म्हणजे काहीतरी रुक्षता आहे असं पण काही जण समजतात. एका बाजूला मी तंत्रज्ञानाबद्दल बोलत होते की तंत्रज्ञानाचा उपयोग, आणि विज्ञान म्हणजेच मूळतः खूप जणांचं असं वाटतं की ज्यांना विज्ञानाची पदवी आहे त्यांचाच भाग आहे, माझा काही संबंध नाही. तर प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे
आपल्या संविधानामध्ये हे वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे हे नागरिकाचं कर्तव्य असं नमूद केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाचा तो कुठल्या शाखेचा आहे, निरक्षर आहे का सुशिक्षित आहे, हा प्रश्नच येत नाही. कारण जर तुम्ही मागे वळून बघितलं तर आधी मानवाकडे जर गेलो तेव्हा काही शाळा नव्हत्या आणि सायन्स आणि कॉमर्स नव्हतं, पण माणसाने बुद्धी वापरलेली आहे. त्यामुळे बुद्धी वापरताना बुद्धीच्या जोरावर माणूस इथपर्यंत आलेला आहे. जिज्ञासा आणि शोध लावत माणूस इथपर्यंत आलेला आहे. आदिमानवाच्या काळामध्ये त्याला जसं जसं वेगवेगळी साधनं मिळत गेली, त्यांनी शस्त्र बनवली, साधनं बनवली आणि अनेक प्रयोग केले त्यांनी, पण ते निसर्गावर केले. आणि त्यानंतर आपल्याला डार्विनचा उत्क्रांतिवाद पण माहिती असेल. त्यांनी निसर्गातनं काही गोष्टी शोधून सिद्धांत मांडला. त्यामुळे जिज्ञासा आणि विज्ञानाचा उपयोग आपण आत्तापर्यंत करतच इथपर्यंत आलेलो आहोत. आता अशी परिस्थिती झाली आहे की त्याचे दुरुपयोग व्हायला लागलेत. म्हणजे विज्ञान एक साधन म्हणूनच आपण वापरत आलेलो आहोत. आपले 2 हात त्याच्यासाठीच वापरले आणि बुद्धीसुद्धा त्याच्यासाठीच वापरली आहे. तर आपल्याला निसर्गदत्त बुद्धी आहे, कारण माणूस हा एकच प्राणी आहे की ज्याचा मेंदू विकसित झालेला आहे. तो आजूबाजूच्या जगाकडे डोळसपणे बघू शकतो, विचार करू शकतो, त्याला कल्पनाशक्ती आहे. हे सगळं त्याला विचारशक्तीमुळे मिळालेलं आहे. मला एक कविता इथे फक्त तिच्या काही ओळी सांगायच्या आहेत बासी मर्ढेकरांच्या. धैर्य दे अन नम्रता दे, पाहण्या जे जे पाहणे, वाकू दे बुद्धी समाजात तप्त पोलादाप्रमाणे. जाऊ दे कार्पण्य मीचे, दे धरू सर्वास पोटी, भावनेला येऊ दे गा शास्त्र काट्याची कसोटी. भावनेला येऊ दे गा शास्त्र काट्याची कसोटी. म्हणजे आपला असा समज असतो की विज्ञानवादी आहे म्हणजे यांना भावना नाहीत किंवा हे संवेदनाही नाहीत. तर उलट जो विज्ञानवादी आहे तो जास्त संवेदनशील असतो, कारण त्याच्याकडे ती डोळस बुद्धी आलेली असते आणि डोळस दृष्टी आलेली असते. आणि एक लक्षात घ्या, जिथे चुकीचे विचार आहेत तिथे भावनासुद्धा चुकीच्या असतात. तेव्हा तुमची वैचारिक बैठक जर नीट असेल तर त्याच्यातून उद्भवणाऱ्या भावनासुद्धा पॉझिटिव्ह असतील. उदाहरणच द्यायचं सर, आपल्यावर जर पगडा असेल जाती व्यवस्थेचा आणि हेच बरोबर आहे, हे करणं बरोबर आहे असा जर विचारांचा पगडा असेल तर ऑनर किलिंग पण होतं. म्हणजे जातीच्या विरुद्ध लग्न केलं तर त्यांना पटत नाही. बुद्धीत जर माहिती असेल की जाती वगैरे हे सगळं निसर्गामध्ये नाही, आपण निर्माण केलेलं आहे, तर विचार जर सकस असतील तुमचे तर तुमच्या भावना पण चांगल्याच असतात. दुसऱ्यांबद्दल प्रेम, सहकार्य ह्या भावना निर्माण होतात जेव्हा तुमचे विचार चांगले असतात. आणि विचार चांगले करण्यासाठी, त्यात तासून घेण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन हा महत्त्वाचा आहे. तो वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या टॉर्चमध्ये जर तुम्हाला सगळं जग बघायचं असेल तर सगळ्या समस्या समजतात. आधी समस्या समजल्या पाहिजेत, त्याची मुळं समजतात आणि त्याच्यावर उपाय काय आहे समजतं. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन हा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा अंधश्रद्धेला बाजूला सारून तुम्ही चांगलं जीवन जगू शकता. सामाजिकदृष्ट्या तुम्हाला समाजामध्ये काय चाललं आहे आणि कुठली धोरणं बरोबर आहेत किंवा नाही ह्याच्यासाठी तर लोकविज्ञान लागतं. म्हणजे लोकांसाठी विज्ञान, लोकांसाठी तंत्रज्ञान, त्याचा दुरुपयोग होता कामा नये ही भावना आणि ही जाणीव होते. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन हे सगळ्याचंच सगळीकडे बघण्याच्या दृष्टिकोनातलं सर्वात महत्त्वाचं हा दृष्टिकोन आहे. एक तंत्रज्ञानाचं उदाहरण असं देते मी की मी एक पुस्तक लिहिलं आहे पेटंटशाही आणि आपण. तर त्यामध्ये नवीन नवीन शोध जे लागतात ते कोणाच्या हातात आहे हे महत्त्वाचं असतं. आज आपण बघतोय सर्व कंपनीकरण झालेलं आहे, भांडवलशाहीच्या हातात तंत्रज्ञान आहे. म्हणजे तंत्रज्ञानावर आरूढ होऊन भांडवलशाही, नवभांडवलशाही पसरते आहे. आता नवीन येते AI, त्यामुळे आपली कृत्रिम बुद्धिमत्ता आणि हे सगळं कोणाच्या हातात आहे. त्यामुळे नुसतं विज्ञान असंच नाही, सुटव नाही बघता येणार. ते विज्ञान आणि तंत्रज्ञान कोणाच्या हातात आहे आणि त्याच्यासाठी हे समजण्यासाठी पुन्हा वैज्ञानिक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. बायोटेक्नॉलॉजीचं सगळीकडे उदो उदो होतो. सामान्य माणसाला म्हणजे काय माहिती नसतं, पण बाबा काहीतरी आहे बायोटेक्नॉलॉजी ज्याच्यामध्ये नवीन नवीन शोध लागत आहेत. BT कॉटन उदाहरण आहे.
BT कॉटन कशाचं उदाहरण आहे? बायोटेक्नॉलॉजीचं. म्हणजे कुठेतरी शोध लागतो की आम्ही BT नावाचा जनुक एका सूक्ष्मजीवात घालतो आणि ते आम्ही कापसाच्या बियाणामध्ये घालतो. त्यामुळे काय होईल की तुम्हाला कमी खतं लागतील, तुम्हाला इन्सेक्टिसाईड कमी लागतील, तुम्हाला म्हणजे तुमचा शोधाची दिशा कुठे आहे? तर भांडवल कसं गोळा करायचं, म्हणजे शेतकऱ्यांचं तिच्यात काय होणार आहे, शेतकरी किती परावलंबी होणार आहे, पर्यावरणाचं काय नुकसान होणार आहे, ह्या कशाचाही विचार हे तंत्रज्ञान करत नसतं. तर ते कोणाच्या हातात आहे हे महत्त्वाचं असतं आणि त्याच्यावर पेटंट घेऊन शेतकऱ्यांना त्याच्यात बंदिस्त केलं जातं. त्यामुळे नुसतं तंत्रज्ञानाचं उदो करून चालणार नाही. ते कोणासाठी, कशासाठी आणि ते निसर्गाच्या विरुद्ध आहे का हे पहिल्यांदा बघायला पाहिजे. तर आता जे पर्यावरणाच्या विरुद्ध अनेक गोष्टी चाललेल्या आहेत, जंगलतोड चाललेली आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम शेवटी आपल्या जीवनावर होणार आहे. कारण आपण ज्या पर्यावरणाच्या ह्याच्यामुळेच आपली प्रगती झालेली आहे. आपल्याला नैसर्गिक संसाधनांशिवाय जगता येणं अशक्य आहे मानवजातीला. आणि उद्या पृथ्वीवर आजपर्यंत पृथ्वीचं वय आहे 5 अब्ज वर्ष, 5 बिलियन, आणि त्याच्यात अनेक घडामोडी झालेल्या आहेत. प्रलय झाला आहे, पृथ्वीतले पूर्ण सजीवसृष्टी नष्ट होऊन पुन्हा आलेली आहे. पण माणूस होईल का परत? तर पृथ्वीचं काहीच बिघडणार नाही, पृथ्वीचं काहीच बिघडणार नाही, आपलं बिघडणार आहे. म्हणून तरी पृथ्वी वाचवली पाहिजे. तर आता शेवटी एक उत्क्रांतीवर 2 शब्द बोलून मी थांबते, कारण आपल्याला वेळ बराच झालेला आहे. तर चार्लस डार्विननी उत्क्रांतीवादाचा जनक असं त्याला म्हणलं जातं. आणि ह्याचा उल्लेख मी ह्याच्यासाठी करते की त्यावेळी त्याच्या हातात जास्त साधनं नव्हती, तरीही त्यांनी केला होता सिद्धांत, अनुमान बांधलं होतं की सगळ्या सजीवसृष्टीचा एक सामायिक पूर्वज आहे. आणि आज DNA ॲनालिसिस सगळ्यांना माहिती आहे, DNAचं नाव सगळ्यांनी ऐकलेलं आहे, DNA टेस्ट करतात. त्या DNA ॲनालिसिसमध्ये 99.9 म्हणजे 99.9 DNA सगळ्या पृथ्वीवरच्या माणसांचा सारखा आहे. असं असताना आपण जाती आणि वंशभेद करतो हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे माझं एक पुस्तक आहे, मानवाचे अंती एकगोत्र. सगळी माणसं सारखीच आहेत, अमेरिकेत असो, ऑस्ट्रेलियात असो, इथे असो. आणि म्हणून तरी आता सायंटिफिक प्रूफ आहे, तरी आपण आपल्या मनातल्या समजुती दूर केल्या पाहिजेत. आणि सर्वजण आपण एकच आहोत आणि जाती धर्म आणि हे सगळं विसरून संविधानावर ज्यांचा विश्वास आहे या सर्वांनी एकत्र यावे ही सदिच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्द. मी आपले आभार मानते, संयोजकांचे आभारी. अतिशय महत्त्वाचा विषय आहे. खरं म्हणजे जसं पत्रकारिता हा परिसंवाद घेतला, पुढच्या संमेलनातलं आपलं केंद्रवर्ती सूत्र असलं पाहिजे विज्ञान साहित्य वैज्ञानिक दृष्टिकोन. आता एक महिला वैज्ञानिक दृष्टिकोन इथं मांडते, परंतु समाजात महिलांच्याच वैज्ञानिक दृष्टिकोनावरती चॅलेंज आहे. अंधश्रद्धा आणि कर्मकांड त्यांच्यात का आहे याचा पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून शोध घेतलेला असेलच कदाचित. आपण त्यावर निश्चितपणाने चर्चा करू. आपले मनापासून आभार. एक विवेकानंद महाविद्यालयाच्या वतीनं आपल्या सगळ्यांसाठी एक मेजवानी आहे. आजची मेजवानी आपण त्यांची घेतलेली आहे, अतिशय साधी. पिठलं, वांग्याची भाजी आणि बाजरीची भाकर चपाती, जबरदस्त एकदम. ते काय मेनू एकदम भारी, लोकांना फार आवडला मेनू. अजून एक मेनू विवेकानंद कॉलेजने ठेवलेला आहे. तारीख आहे 19, 20 आणि 21 जानेवारी. नोट करून ठेवा तारीख. 20 जानेवारी, 19 जानेवारी, 20 जानेवारी आणि 21 जानेवारी. 19 जानेवारीला व्याख्यानमालेत आहे विवेकानंद व्याख्यानमाला. प्रोफेसर आनंद मेणसे यांना ऐकण्याची संधी आपल्याला. 20 जानेवारीला डॉक्टर राम पुनियानी यांना ऐकण्याची संधी आहे. तर 21 जानेवारीला प्रोफेसर अपूर्वानंद यांना ऐकण्याची संधी आहे. म्हणजे आज देशातली ही अतिशय महत्त्वाची 3ही नावं आहेत. यांना ऐकण्यासाठी आपण सगळेजण सादर निमंत्रित आहात. आपल्यापर्यंत ते निमंत्रण निश्चित येईल. यानंतर ज्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, या संमेलनाचे प्रमुख पाहुणे, त्यांना समारोपासाठी आजसाठी ठेवलं कारण त्यांनी आम्हाला शाबासकी द्यावी की प्रगतिशीलचं छत्रपती संभाजीनगरचं काम चांगलं चालू आहे. असं म्हणजे आमचा प्रयत्न असतो. सगळे नोकरी व्यवसाय करणारे लोक आहे. आमचा जो सुनील उबाळे आहे रंगकाम करणारा आहे, पेंटिंग करणारा माणूस आहे.
आम्ही सगळेजण वर्किंगमधले आहेत, कोणी शिक्षक आहे, कोणी अजून वेगळा छोटा मोठा व्यवसाय करणारे लोक आहेत. तर आमचंही काम त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची साहित्य संमेलन ही एक संधी असते. आम्ही त्यांना निमंत्रित केलेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण या प्रसंगी मार्गदर्शन करावं. माननीय राकेश वानखेडे सर. या प्रसंगी सर्वप्रथम आपण समारोपामध्ये काही गोष्टींचा उल्लेख प्रामुख्याने केला पाहिजे. त्यात विवेकानंद महाविद्यालय यांचं पहिल्यांदा मी त्यांच्या संपूर्ण टीमला धन्यवाद देतो. कारण मी सकाळपासून पाहतोय की औरंगाबादचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी असलेला जो काही माहोल आहे, उद्घाटन सत्राला वेगळी पब्लिक होती, मध्ये परिसंवादाला वेगळी आणि आत्ता वेगळी. म्हणजे ह्या हॉलची कॅपॅसिटी समजा 200 असेल तर असे 200 लोक येऊन गेले. आतासुद्धा मला शंका होती की समारोपाला लोक असतील की नाही, परंतु मोठ्या संख्येने आहेत. हे चांगलं वातावरण आहे, चांगलं कल्चर आहे जे इतरत्र पाहायला मिळत नाही. त्याबद्दल औरंगाबादकर लोकांना धन्यवाद दिले पाहिजे. संभाजीनगरच्या लोकांना मनस्वी धन्यवाद दिले पाहिजे. या ठिकाणी जी टीम आहे, अगदी प्राचार्य असतील, संस्थेचे प्रमुख असतील, सचिव असतील, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेली सर्व सल्लागार कमिटी असेल, आपलं मनापासून आम्ही धन्यवाद देतो. मी संपूर्ण प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने आणि इथं मोठ्या संख्येने कवी उपस्थित आहेत, कवींच्या सुद्धा उत्साहाला मी धन्यवाद देतो. धन्यवाद यासाठी की आपल्याला पुरेशी कल्पना असावी म्हणून थोडंसं बोलणार आहे मी. की तुम्ही जे प्रगतिशील साहित्य संमेलन आयोजित केलं हे आपण का करतोय, त्याचा उद्देश काय आहे, हे सकाळी झालं. आपण जे भाषण दिलं त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा झालेला आहे. त्याची वाटचाल, त्याची भूमिका, ते सगळं आलं आहे. पण हे सगळं भूतकाळातलं आहे. आजचं वास्तव फार वेगळं आहे. मॅडम ज्या विज्ञानाविषयी बोलल्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाविषयी बोलल्या, तर साहित्यामध्ये सुद्धा प्रचंड अंधश्रद्धा असतात, प्रचंड अंधश्रद्धा. मी जर तुम्हाला या ठिकाणी विचारलं मराठीतल्या सगळ्यात महत्त्वाची किंवा तुम्हाला माहीत असलेली लोकप्रिय असलेली कादंबरी कोणती, तर तुम्ही ज्या कादंबऱ्यांची नावं घ्याल तर त्या अंधश्रद्धा निर्माण करणाऱ्या कादंबऱ्या आहेत मराठीतल्या. याचं कारण असं, आणि त्या सर्वाधिक खपाच्या कादंबऱ्या आहेत, याचं कारण असं की आपण 90 वर्ष जवळपास मधली काही 30-40 वर्ष अनुपस्थित होतो आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये, आणि त्याचा तो दुष्परिणाम आहे. प्रगतिशील या शब्दाचा अर्थ रिफॉर्म असा आहे, सुधारणा, आणि सुधारणा ही आपली गरज आहे. आणि म्हणून आपण हे संमेलन घेतोय. बघा, मला काही गोष्टी या ठिकाणी ज्या नमूद करायच्या आहेत. महात्मा फुल्यांनी जे ग्रंथकार सभेला पत्र लिहिलं होतं, ते त्या पत्राचे पडसाद इतके दुर्गामी होते. ते म्हटले होते की हे काही आमचं संमेलन नाही, मी ज्या शाळा काढतोय त्यात लोक शिकतील, ते मोठे होतील, त्यांची समज वाढेल, ते ग्रंथकार निर्माण होतील आणि त्यांचे स्वतःचे संमेलनं ते घेतील, असं त्यांनी त्यावेळेस ते सांगितलं होतं. या सगळ्या गोष्टीचे पडसाद मुन्शी प्रेमचंद यांच्या भाषणामध्ये आहेत. आणि मुन्शी प्रेमचंद म्हणतात की तुम्ही लिहायला लागले, पण आता प्रश्न असा आहे की तुम्ही कोणाच्या बाजूने लिहितायत, विज्ञानाच्या बाजूने लिहितायत की विज्ञानाच्या विरोधात लिहितायत? हा सगळ्यात गंभीर प्रश्न होता. म्हणून मग पुढं देश स्वतंत्र झाला, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली. या सगळ्यातून जे साहित्य निर्माण झालं ते त्या रिफॉर्म्सला धरून आहे की नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. ते सुधारणावादी आहे की नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणून इथं 60 नंतर ज्या ज्या चळवळी आल्या त्या सगळ्या चळवळींनी इथल्या साहित्य विश्वाचं प्रचंड मोठा भ्रमनिरास केलेला आहे. म्हणून आपल्याला पुढं येण्याची गरज आहे. म्हणून आजच्या या संमेलनाचं आयोजन आहे, हे आपण प्रकर्षाने ध्यानात घ्यावं. कोणत्या चळवळी 1960 नंतर उभ्या राहिल्या? मी तुम्हाला विचारतो, ग्रामीण साहित्य संमेलन ही एक चळवळ उभी राहिली. मुलाटे सर सकाळपासून होते. प्रश्न असा आहे की या चळवळीने, ग्रामीण साहित्याच्या चळवळीने, तिचं आउटपुट काय, हा सगळ्यात आज गंभीर प्रश्न आहे. ती चळवळ आज नामशेष झालेली आहे आणि
ती नामशेष होण्याचं कारण असं की ग्रामीण साहित्यिकांना आजपर्यंत आमच्या प्रेरणा काय आहेत ह्या कधीच सांगता आल्या नाही. ज्या मी आत्ता सांगितल्या, मुन्शी प्रेमचंद सांगितलं, महात्मा फुले सांगितलं, तुम्हाला आई, तुम्हाला बाप सांगावा लागतो. ग्रामीण साहित्यिकांना तो सांगता आला नाही. आणि गंभीर प्रश्न असा होता की एकाच गावामध्ये गल्ली बदलली, एका गल्लीमध्ये दलित साहित्य आहे आणि 2 घरं ओलांडली की ग्रामीण साहित्य कसं काय होऊ शकतं? कसं काय? एकाच पर्यावरण तेच आहे, वातावरण तेच आहे, तिथला भूगोल तोच आहे, लोकजीवन तेच आहे, परंतु गल्ल्या बदलल्या की साहित्य कधी बदलत नसतं. आणि इथंच ते मृत होण्याच्या सगळ्या बीज त्या ठिकाणी रोवलेली होती. म्हणून ती ग्रामीण साहित्याची जी पोकळी आहे ती भरून काढण्यासाठी म्हणून तुम्ही औरंगाबादकरांनी आज हा प्रयत्न केला आहे असं मला वाटतं. दुसरी बात अशी आहे, विद्रोही साहित्य निर्माण झालं. विद्रोही साहित्याची 17, 18, 19 संमेलनं झाली. या विद्रोही साहित्याचा आउटकम काय हा सुद्धा आज गंभीर प्रश्न आहे. तुम्ही संमेलनं घेतले, नुसते इव्हेंट घेतले, पण तुम्ही किती कार्यकर्ते घडवले, तुमच्याकडून त्या चळवळीतून किती लेखक बाहेर पडले, तुम्ही सांगू शकता का? एक 5-10 लेखकांची नावं, 2-5 कवींची नावं. तर ते विद्रोहीवाल्यांना सांगता येत नाही. आणि ज्या महात्मा फुल्यांच्या पत्रावर ते संमेलन उभं होतं त्या पूर्णपणे त्या भूमिकेला हरताळ फासण्याचं काम विद्रोहीवाल्यांनी केलेले. आणि अशा परिस्थितीत आपल्याला पुढे येण्याची गरज आहे. आणि औरंगाबादकर सुधाकर शेंडगे सर असतील आणि समाधान इंगळे सर असतील. मी एक थोडंसं विषय सोडून मागे जातो की ह्याच औरंगाबादमध्ये 10 वर्षापूर्वी जेव्हा प्रगतिशीलचं साहित्य अधिवेशन झालं, ज्याचे रारा बोराडे अध्यक्ष होते, मसापच्या हॉलमध्ये संमेलन झालं. आणि आमची संमेलनाची एक पद्धत आहे, त्याच्यामध्ये नवीन पदाधिकारी नेमले जातात. तर सुधाकर शेंडगे आणि त्यांच्या टीमने त्यांना सांगितलं होतं की आता तुम्ही तुमच्या राज्याचा सचिव निवडा. तेव्हा शेंडगे सर म्हटले, समाधान सर म्हटले की आम्हाला राज्याचा दुसरा माणूस द्यायचा आहे. मी जिल्ह्याचा सचिव होतो, परंतु राज्याचा सचिव वानखेडेंना करा. म्हणून तुमचं काम मला माहिती आहे की तुम्ही कुठल्या परिस्थितीत या ठिकाणी पाय रोवून उभे. एका बाजूला किती मोठं संकट आहे, मी त्याचा उल्लेख करत नाही, ते पुढे येईलच, हे पण सांगणं होतं. दुसरी गोष्ट, महिलावादी जे साहित्य आहे त्याने पण भ्रमनिरास केला. महिलांना कधी कळलंच नाही की आपल्याला धर्मव्यवस्थेच्या विरुद्ध संघर्ष करायचा आहे, इथल्या परंपरेच्या विरुद्ध संघर्ष करायचा हे त्यांना कळलंच नाही. त्या पुरुषांच्या विरुद्ध संघर्ष करायला निघाल्या आणि त्यांनी पुरुष सत्तेच्या विरुद्ध पुरुषाच्या सोबत राहून पण त्या पुरुष सत्तेला पुरुषी मानसिकता देणाऱ्या धर्मग्रंथांचं चिकित्सा केली नाही, म्हणून ते सुद्धा साहित्य लयाला गेलेले. अशी परिस्थिती आहे. आणि तुम्ही सावित्रीबाई फुलेंची प्रेरणा मानत नाही, कुठल्या तरी सिमॉन द बोवार बाहेरच्या परदेशी साहित्यिकाची, लेखिकेची प्रेरणा तुम्ही मांडता. इथंच ते संमेलन फसलं, म्हणून त्याची सुद्धा आज मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. त्याच्यानंतर ख्रिस्ती साहित्य, मुस्लिम साहित्य, आदिवासी साहित्य यांना कोणालाही आपल्या भूमिका नीटपणे सांगता आलेल्या नाहीत, मांडता आलेल्या नाहीत. याचं कारण असं आहे, मी आधीच म्हटलो की तुम्हाला तुमची आई सांगावी लागते, तुमचा बाप सांगावा लागतो, तुमचं सॉफ्टवेअर सांगावं लागतं, तुमचं हार्डवेअर सांगावं लागतं. जर बाबासाहेब आंबेडकर आमचं प्रगतिशीलचं सॉफ्टवेअर आहे तर मार्क्स हार्डवेअर आहे, किंवा हेच तुम्ही उलटाही करू शकता. परंतु असं काहीच या लोकांना सांगता आलं नाही. म्हणून ही उणीव भरून काढण्यासाठी आज तुमच्या सर्व टीमने या ठिकाणी जी मेहनत केली तिला मी मनस्वी दाद देतो. दुसरी गोष्ट, दलित साहित्य आलं. आता दलित साहित्याचं काय झालं? दलित साहित्यामध्ये त्यांनी खूप काम केलं, परंतु पुढं असं निर्माण झालं की काही म्हणायला लागले त्याला आंबेडकरी म्हणा, काही म्हणायला लागले त्याला आंबेडकरवादी म्हणा, काही म्हणायला लागले त्याला बौद्ध म्हणा, काही म्हणायला लागले त्याला वंचितांचं म्हणा. ज्या लोकांच्या विरोधात संघर्ष करायला लागले, करत होते, ते म्हणे आधी तुम्ही तुमचं नीट ठरवून घ्या तुम्हाला काय करायचंय ते.
आणि मी हे जेवढे प्रवाह सांगितले अगदी सुरुवातीला ग्रामीण साहित्य, विद्रोही साहित्य, महिलावादी साहित्य, ख्रिस्ती साहित्य, मुस्लिम साहित्य, आदिवासी साहित्य, दलित, बौद्ध, आंबेडकरी, धम्म साहित्य, ह्या सगळ्या संकल्पनांना जर कवेत घेणारी कल्पना कोणती असेल तर ती प्रगतिशील ही कल्पना आहे. म्हणून हे टिकत नाही. जातीच्या आधारावर जातीतून संमेलनं उभे राहतात, ती कोसळतात. गावातून संमेलनं उभे राहतात, ती कोसळतात. जेंडर बेस संमेलनं उभी राहतात, ती कोसळतात. परंतु सगळ्यांचा समग्र विचार करणारं हे प्रगतिशीलचं डायस आहे. आणि हा विचार आपल्याला 90 नंतर प्रचंड बुलंद करण्याची गरज आहे असं मला वाटतं. अस्मिता दर्शची जी चळवळ होती औरंगाबादमध्ये, तर अस्मिता दर्शने असा दावा होता त्या काळी की आम्ही महाराष्ट्रातले 500 लेखक घडवले आणि 500 लेखक तुमच्याकडे होते. 500 लेखकांची गरज नसते समाज क्रांती होण्यासाठी. 500 म्हणजे हा खूप मोठा आकडा आहे. आज तुमच्यापैकी अस्मिता दर्शच्या मुशीतून आलेले किती लेखक आज तुम्हाला दिसतात? दिसतं का कोणी? तर ही चळवळ सुद्धा नेमकी कुठली तरी सत्यकथा नावाचं एक मासिक चालतं, त्याला पॅरलर उभी राहिलेली अस्मिता दर्शची चळवळ. आणि एक माणूस, त्याचा जो प्रमुख माणूस होता, तो गेल्यानंतर ती चळवळ पूर्णपणे थांबली. प्रगतिशीलचं तसं काहीही नाही. ही व्यक्तिवादी चळवळ नाही, ही समष्टी समग्र अशा पद्धतीची ही चळवळ आहे. आता साहित्य महामंडळ दुसऱ्या बाजूला ते पण 100 साजरी करतील. त्यांचं आउटपुट काय हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. औरंगाबादमध्ये हे सांगितलं पाहिजे, त्यांचे मात्र आउटपुट आहेत. या कोणाचेच आउटपुट सांगता येत नाही, पण त्यांचे सांगता येतात. त्यांचे आउटपुट म्हणजे 100 वर्षानंतर त्यांचं हिंदुत्ववादी सरकार या ठिकाणी आलेले, सत्तेवर आलेले. आणि त्यांचे हिंदुत्ववाद्यांचे जे असंख्य प्रयोग चाललेले होते, त्यातला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा एक प्रयोग आहे, हे ध्यानात घ्या. आणि त्यांनी काय दिलं लोकांना? तर औक्षण, फुगड्या, त्याच्यानंतर काय म्हणतात ते रांगोळ्या, ते झब्बे घालून फिरणारे लोक, हे कल्चर अखिल भारतीयने मराठी लोकांना दिलं. आणि तिथले आज आपले संविधानावर परिसंवाद असतात, तिथला परिसंवाद काय असतो? मराठीचा, हा त्यांचा परिसंवादाचा विषय. मुळातच जे लोक, आता काही लोक असंही म्हणतात की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि ते महामंडळ चालवणारे सगळे बहुजन लोक आहेत. मुळातच यांची अवस्था तिथं बेगानी शादी में अब्दुल्ला दिवान अशा पद्धतीची आहे. यांचं काही चालत नाही. उलट यांना त्यांचं अवतार कार्य समजलेलं नाही आहे, जे लोक ते महामंडळ चालवतात. तुम्ही हिंदुत्वाच्या प्रयोगामध्ये सपोर्टिव्ह म्हणून, फूट सोल्जर म्हणून काम करताय, याची तुम्हाला कल्पना नाही. हे एवढे प्रश्नभीषण का झाले? याचं कारण असं आहे सर, आपण अनुपस्थित होतो आणि तुम्ही ही चांगली चळवळ औरंगाबादमध्ये उभी केली. जो कल्चरचा गंभीर प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्ही हात घातला. बघा, ब्राह्मणिझम, मॅडम ज्या विज्ञानाविषयी बोलत होत्या, मोठमोठे कादंबरीकार आपल्या ब्राह्मणी मानसिकतेतून बाहेर येऊ शकले नाही, म्हणून मराठीला कुठल्याही प्रकारचं नोबेल पारितोषिक नाही. याचं कारण असं की आम्ही ती ब्राह्मणी जे चिलखतं घातली त्याच्यातून बाहेर येतच नाही. उदाहरणार्थ साने गुरुजी सुद्धा सामाजिक न्यायाच्या पक्षात व्यक्तिगत जीवनात होते, परंतु त्यांच्या ज्या साहित्य कृती आहेत या सामाजिक न्यायाच्या पक्षात नाहीत, हे ध्यानात घ्या. आणि काल परवा ज्या वंदे मातरमची तुम्ही चर्चा केली, ज्या बंकिमचंद्र चॅटर्जींची तुम्ही चर्चा केली, इथले आपल्या प्रगतिशीलचं पहिलं अधिवेशन जे होतं त्याचे उद्घाटन करणारे रवींद्रनाथ टागोर यांनी बंकिमचंद्र चॅटर्जींच्या त्या वंदे मातरमच्या काही ओळी कापल्या, कारण त्या सामाजिक न्यायाच्या पक्षात नव्हत्या. म्हणजे हा मुद्दा फार गंभीर आहे, गमतीशीर आहे. म्हणजे इतका मोठा माणूस, त्याच्यावरची सुद्धा ते जे ब्राह्मणी जोखड होतं, बंकिमचंद्र चॅटर्जी ते भिरकावू शकले नाही. आणि तिथं त्या कादंबरीचं संपूर्णपणे बेस हा
पुढे जाऊन फाळणीसाठी म्हणून तो वापरला गेला, हा सुद्धा इतिहास आपण पाहिलेला आहे. तर हे सगळे गंभीर प्रश्न आपल्या लोकांमध्ये घेऊन जाणं फार गरजेचं आहे. 90 वर्ष आत्ता होणार आहेत. 9 एप्रिल 2026 रोजी प्रगतिशील लेखक संघाच्या स्थापनेला 90 वर्ष होणार आहेत. आणि म्हणून आपण मुंबईमध्ये सुद्धा अशा पद्धतीचं एक आयोजन या ठिकाणी करणार आहोत. राज्यामध्ये सुद्धा आयोजन ते होणार आहे. आणि जसं औरंगाबाद शहरात हे संमेलन होतं आहे, असा आमचा प्रयत्न आहे की अशी संमेलनं छोटी छोटी सगळ्या जिल्ह्यांमध्ये व्हावी आणि सगळ्या जिल्ह्यांनी तिथून राज्यात यावं. राज्यातून आम्ही मुंबईला, जिथं प्रगतिशील लेखक संघाची स्थापना झाली, जिथं प्रगतिशील लेखक संघाची कर्मभूमी होती, त्या ठिकाणी सुद्धा ती 90 साजरी करायची आहे. आणि 90व्या वर्षापासून तर 100व्या वर्षापर्यंत येत्या 10 वर्षामध्ये ही उणीव, या सगळ्या ज्या उणीव आहेत, जी पोकळी आहे ती कशी भरून काढता येईल याच्यासाठी म्हणून प्रयत्न करणार आहोत. याच्यासाठी इथं तुमचे प्राचार्य असतील, महाविद्यालय असेल, इथं बसलेली कमिटी आहे, इथं बसलेले डोनर आहेत, इथं बसलेले धावपळ करणारे असंख्य कार्यकर्ते आहेत. या सगळ्यांची आपल्याला गरज लागणार आहे. आणि ती गरज तुम्ही आज, म्हणजे आम्हाला वाटलं की चित्र प्रचंड सकारात्मक आहे, त्याबद्दल मी पहिल्यांदा आपल्याला धन्यवाद देतो. आणि प्रगतिशील लेखक संघाकडे सेलिब्रिटी आम्हाला नको आहेत. आमच्याकडे जे अभय टाकसाळ आता परिसंवादाचे अध्यक्ष होते, परंतु त्याच्या आधीच्या सत्रात ते स्वतः भारतीय राज्यघटनेच्या प्रतींचा एक गठ्ठा खांद्यावर घेऊन या ठिकाणी आले. आमच्याकडे सेलिब्रिटी नाही आहेत, आमच्याकडे सगळे कार्यकर्ते आहेत. आणि म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणावर 100री सुद्धा साजरी करू, असा औरंगाबादच्या या प्रसंगी आपण संकल्प करूया. आणि पुन्हा एकदा मी माझ्या शब्दांना विराम देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. म्हणजे शोचनीय अशा स्वरूपाची ही भूमिका आपण सगळ्यांनी इथे ऐकली. त्यांची हेअरस्टाईल जर अशी वाटते की ती फार सिनियर आहे, परंतु या लहान वयातही त्यांनी जी एक बुद्धिपणाला लावून जे कमावलेलं आहे ते अतिशय अभिनंदनीय आहे. आणि म्हणून हा अभिमान मराठी जनांना आपल्या सगळ्यांना असला पाहिजे की असा एक ताकदीचा, भूमिकेचा कादंबरीकार आता सध्या आमच्या मराठीत आहे आणि तो राकेश वानखेडे आहे. मनापासून धन्यवाद. एकंदर या संमेलनाचं अध्यक्षीय स्थान आदरणीय उत्तम बावस्करांनी स्वीकारलेलं. सेलिब्रिटीची आम्हाला आवश्यकता नाही, आम्हाला कार्यकर्त्यांची गरज आहे. आणि शेंडगे सरांनी आणि डुंबरे सरांनी असं ठरवलं की आपण 30 ते नाही काही नवे लोक बोलवू. मला वाटतं सगळ्यात जास्त जर टॉपची गोष्ट काय झाली या साहित्य संमेलनात तर तो झाला माध्यमे आणि लोकशाही, प्रजासत्ताक, विचार स्वातंत्र्याची आवश्यकता, हा परिसंवाद. एकदम नवे लोक. पत्रकार म्हटले की आम्ही कोणासमोर बोलायचंय, झुंडी आम्हाला सहकार्य करतात, झुंडीसमोर आम्हाला बोलावं लागतं. आपण त्यांना बोलतं केलं. तो शाहीर होता, तो म्हणला मानधन देतात लोक आणि त्यांच्याकडून गाऊन घेतात, आपण त्याला राष्ट्रीय शाहिरी करायला भाग पाडलं. तर अशा लोकांची आवश्यकता आहे, त्यांना आपण मंच देतो, ही मोठी गोष्ट आहे. तेव्हा एकंदर या दिवसाचं कन्क्लुजन अध्यक्षीय महोदयांनी, त्यांनी सकाळी भाषण वाचलं, पण ते आता भाषण न वाचता 5 मिनिटं फक्त या संमेलनाच्या संदर्भात एक समारोपीय भाषण करतील आदरणीय उत्तम बावस्कर सर. 1 मिनिट उपस्थित केलाय तेवढं फक्त 1 मिनिटात बोललो. ते म्हटल्या, सगळे बोलले तुम्ही, नेमाड्यांचं काय, असं त्या मला विचारले. म्हणजे देशीवादी प्रवाहाविषयी ते म्हटल्या. देशीवादी हे लोक, म्हणजे ही त्यांची जी चाललेली कसरत आहे, ही तारेवरची चाललेली कसरत आहे. त्यांचा तोल कोणत्याही क्षणी तिकडे जाऊ शकतो किंवा किंबहुना तो गेलेला आहे, असंही काही लोकांचं मत आहे. आणि तुम्हाला जोपर्यंत साहित्य अकादमी तुमच्या ताब्यात होती तोपर्यंत त्यांचा दबदबा तुम्हाला दिसत होता. आणि ते तेव्हा सांगत होते की महाराष्ट्राचा किंवा मराठी साहित्याचा केंद्रबिंदू काय, तर ते सांगत होते देशीवाद हा केंद्रबिंदू आहे आणि फुले शाहू आंबेडकर केंद्रबिंदू नाही, असं ते सांगत होते. परंतु तिथं साहित्य अकादमीमध्ये कोणीतरी सत्ता बदल झाला आणि आज ते जेवढे कोणी देशीवादी होते, नेमाड्यांचे फॉलोअर होते, आज एकही पुढं येत नाही आणि सांगत नाही की मी नेमाड्यांचा समर्थक आहे. त्यामुळे तोही प्रवाह टिकणार नाही. आणि ही परंपरा सरांनी सकाळी सांगितली की आम्ही संत परंपरेपासून प्रगतिशील आहोत.
अशा आणि राष्ट्राच्या जीवनामध्ये अं, अगदी संत साहित्य असेल 12व्या शतकापासून अशा गोष्टी टिकून राहतात. व्यक्ती कधी टिकत नाहीत, व्यक्तिवादी प्रवाह कधीही टिकत नाहीत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे फुले शाहू आंबेडकर हाच मराठी साहित्याचा केंद्रबिंदू आहे असं माझं मत आहे. व्यक्ती म्हणून हा प्रवाह नाही, त्यांचा विचार म्हणून हा प्रवाह आहे. फारच महत्वाचं आहे. आमच्या गावाकडे देशी वाद्याला तर वेगळाच अर्थ देतात अजून लोक. आता बाकीच्या गावाकडचे आपल्याला सगळ्यांना गावाकडचा देशीवाद माहिती आहे सगळ्यांना. असो, मी या एकंदर संमेलनाच्या कन्क्लुजनसाठी विनंती करतो उत्तम भावस्कर सर. आपण सर्वजण सकाळपासून या प्रगतिशील साहित्य संमेलनाचे साक्षीदार झालेले आहात. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय श्रीमंतरावजी शिसोदे साहेब, विचारमंचावरील सर्व मान्यवर, उपस्थित बंधूंनो, सकाळपासून संविधान संवर्धनाच्या निमित्ताने या ठिकाणी विविध परिसंवाद आयोजित केलेले होते, खुली चर्चा आयोजित केलेली होती आणि हे सगळं एकूणच संविधानाच्या जीवनमूल्य वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो अशा प्रकारची विचारांची मांडणी या ठिकाणी झालेली होती. विशेषतः या संमेलनामध्ये परिसंवादासाठी ठेवलेला विषय आणि खुली चर्चेसाठी ठेवलेले विषय अतिशय विचारपूर्वक संयोजकांनी ठेवलेले होते आणि या परिसंवादामध्ये बोललेले वक्ते आणि खुले चर्चा जी झाली त्यामध्ये बोललेले वक्ते यांनी या विषयाला न्याय दिलेला आहे, याचं समाधान मला आहे. आणि या ठिकाणी प्रास्ताविकामध्ये या छत्रपती संभाजीनगरच्या प्रगतिशील लेखक संघाचे अध्यक्ष शेंडगे सर यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे. तो मुद्दा असा की आज मराठी भाषा असलेल्या ज्या काही शाळा आहेत त्या शाळा बंद पडत आहेत आणि ह्या शाळा बंद पडल्या तर गरिबांचं जे शिक्षण आहे ते शिक्षण त्यांना भेटणार नाही. श्रीमंताचं आज शिक्षण झालेलं आहे, तेव्हा पुन्हा आपण एकदा पूर्वीच्याच अवस्थेत जातो की काय, अशा प्रकारची शंका या निमित्ताने त्यांनी व्यक्त केली. तर यासाठी पुन्हा एकदा नव्याने सर्वांना काहीतरी संघर्ष करावा लागेल, आपल्याला त्यासाठी लढा द्यावा लागेल आणि प्रगतिशील साहित्य लेखक संघ जो आहे हे या संदर्भात निश्चितच विचार होईल. पुन्हा या विचार मंचावर आता समारोपाच्या निमित्ताने सुनीतीताई धारवाडकर यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचे विचार मांडले, विज्ञानविषयक दृष्टिकोन त्यांनी व्यक्त केला आणि समाज हा प्रगतिशील कसा होईल अशा प्रकारची मांडणी या ठिकाणी त्यांनी केली. राकेश वानखेडे सरांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं समर्पक विचार या ठिकाणी ठेवले. 90 वर्षापासूनची ही प्रगतिशील संमेलनाची जी परंपरा आहे आणि हा जो लेखक संघ आहे हा किती कार्यरत आहे आणि त्यांनी जो संघर्ष आतापर्यंत केलेला आहे त्याचं चित्र त्यांनी आपल्या या ठिकाणी मांडलेलं आहे आणि विविध ज्या चळवळी आहेत त्या चळवळींचाही आलेख त्यांनी आपल्यासमोर ठेवलेला आहे. तर त्या सर्व चळवळींपासून आपली ही प्रगतिशील लेखक संघाची जी चळवळ आहे ती कशी वेगळी आहे आणि ती निश्चितच 100वे वर्षसुद्धा अतिशय आनंदानं उत्साहानं साजरं करेल अशा प्रकारचा मला एक विचार मनामध्ये येतो आणि मी त्यासाठी शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी मी सकाळपासून पाहतो की इथले जे या लेखक संघाचे किंवा या महाविद्यालयाचे जे कर्मचारी आहेत, प्राध्यापक आहेत, हे सगळे पदाधिकारी अतिशय मनपूर्वक झटत होते आणि त्यांनी कुठल्याही प्रकारची आलेल्या
उपस्थितांना, लेखकांना आणि विचार ऐकण्यासाठी आलेल्या श्रोत्यांना कुठलीही कमी पडू दिली नाही, तेव्हा अशा प्रकारचे अनेक उपक्रम या महाविद्यालयामध्ये अनेक वर्षापासून होत आहेत. तेव्हा या महाविद्यालयाचं आणि या लेखक संघाचं मी पुन्हा एकदा अभिनंदन आणि कौतुक करतो. आणि या चांगल्या अशा प्रगतिशील लेखक साहित्य संमेलनाचं मला अध्यक्षपद दिलं, याबद्दल मी या दोन्ही संस्थांचं आभार मानतो आणि माझे विचार थांबवतो. धन्यवाद. की त्यांना चालता येत नाही किंवा त्यांचं चालणं फिरणं बंद आहे, म्हणजे ठाले सरांना सांगावं लागलं की किमान चालता फिरता अध्यक्ष ठेवावा. आमचा अध्यक्ष ग्रंथदिंडीपासून ते समारोपापर्यंत आणि पुढच्या कवी संमेलनापर्यंत आपल्यासोबत आहे. आणि इतका साधा माणूस असावा अध्यक्ष. मला ते कारमधून उतरल्यावर विचारलं की समाधान, मी जॅकेट घातलं, सॉरी मी ते सांगू लागलो लोकांना की समाधान हे मी जॅकेट घातलं पण याच्या आत जे शर्ट आहे त्याची इन करावी लागत असते काय? म्हटलं नाही सर, तुम्ही तसेच लई भारी दिसू लागलेले आहेत एकदम. तर ही जी मंडळी, आमची सल्लागार मंडळी, तात्या, आम्ही लोक असे आहेत की आम्ही एकत्रित बसतो, साहित्य संमेलन ठरवायचं कुठलं उपक्रम आणि मग त्यावर चर्चा होती. तर अनेक नावं आमच्या समोर येतात, पण ज्या पद्धतीनं ते बाहेर पडतात, इतकी सोपी पद्धत आहे संमेलनाच्या लोकांच्या निवडीची, वक्त्यांची, अध्यक्षांची, तर ती फार लोकशाही पद्धत आहे. तर त्यातून आलेले हे सगळं कार्यक्रमाचं आजचं आउटपुट आहे. संमेलन एक दिवसाचं वाटत असलं तरी ते 2 दिवसांचं होतं, कारण परवा दुपारी 2 वाजेपासून ते रात्री जवळपास 8 वाजेपर्यंत काव्यवाचन स्पर्धा झाली. त्याच्या आधी कथालेखन स्पर्धा, जवळपास 40 कथा 8 दिवस त्या परीक्षकांना तपासत बसाव्या लागल्या होत्या. त्यामुळे फक्त एका दिवसाचा इव्हेंट नव्हता, तर यातून एक चांगलं आउटपुट बाहेर येतंय. याच्या संदर्भात म्हणजे या संमेलनाचे आभार मानण्यासाठी, म्हणजे पुढच्याही कवी संमेलनाचे पण आता मानून टाका किंवा दिवसभराच्या संदर्भातले आभार मानून टाका. डॉक्टर दत्तात्रय डोंबरे सर. मौलिक ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, सकल वारकरी परंपरा पांडुरंग परमात्मा, महाविद्यालयाचे संस्थापक आदरणीय भाऊ, ज्या अधिष्ठानावर हे महाविद्यालय उभा आहे ते ठाकूर रामकृष्ण परमहंस आणि त्यांचे शिष्योत्तम स्वामी विवेकानंद. आज आनंदाची गोष्ट आमच्यासाठी ही की या ठिकाणी आम्ही जी विचारधारा घेऊन चाललो आहे, मी एक जरी आभार मानायला मला दिलं असलं तरी मला थोडंसं बोललं पाहिजे, कारण मला बोलायला संधीच नाही मिळाली. हां, त्यामुळं मला 1-2 मिनटं बोलू द्यात. मी जॉईन झालो साधारणतः 2006ची गोष्ट आहे आणि वारकरी म्हणून एक आळंदी वारीवरून आलो होतो आणि ते संस्थाचालक तात्यात होते त्यावेळी. त्यांना भेटलो, म्हटलं ते आलो आहे वारीवरून, मग उद्या तुमच्याकडे मला इंटरव्ह्यू द्यायचा. अध्ययन म्हटले. आणि दुसऱ्या त्यांनी माझं सिलेक्शन केलं न मला म्हटलं ये भेटायला, चहा घेऊन जा. त्याच्याकडं घरी गेलो मी. जे इथं असणाऱ्या प्रत्येकाने ही गोष्ट अतिशय बारकाईत नोट करा. त्यांनी माझ्यात काय पाहिलं मला माहीत नाही. मी एक 30-32 वर्षाचा मुलगा, मला देवघरात नेलं स्वतःच्या, आणि स्वतःच्या देवघरात नेल्यानंतर मी डोक्याला हात लावला, कारण मी लहानपणापासून ठाकूर वाचले होते, मी लहानपणापासून विवेकानंद वाचले होते. ते ठाकूरांचा प्रभाव त्यांच्यावर एवढा आहे. त्यांच्या देवघरामध्ये आजही जर तुम्ही कधी गेलात तर तिथं येशू आहे, तिथं पैगंबर आहेत, हां, तिथं तुम्हाला शंकराचार्य दिसतील. हां, तुम्हाला जेवढे ठाकूरांनी जे प्रयोग केलेत ना, त्या सर्व धर्मांची जी दैवत आहेत, जे संत आहेत, ते प्रतिमा तुम्हाला त्यांच्या देवघरामध्ये दिसतील. आणि तो विचार ह्या माणसाने, म्हणजे नुसतं सांगायला आपण सर्वजण एका ब्रह्माची लेकरं आहोत, आपण सर्वजण एक आहोत असं सांगणं वेगळं आणि खरं आतून जगणं वेगळं. खरा माणूस जर पाहायचा असेल तर त्याच्या देवघरात दिसतो, असं मला त्यावेळी ते समजून आलं. आणि तेव्हापासून आमचं जे काही सूत जमलं त्यांनी अगदी मुलासारखं सांभाळलं. गेले जवळजवळ 20-1 वर्ष झाली. आणि आत्ता आम्ही ज्यावेळी त्यांच्याकडं ह्या संमेलनाच्या बाबतीत बोलायला गेलो, म्हटलं तात्या असं संमेलन घ्या ना म्हटले. आणि विशेष म्हणजे मला सांगायला म्हणजे आता थोडंसं हृदय दाटून येतं आहे, या संमेलनाचा म्हणजे महाविद्यालयातून शेंगुळे सरांना सांगितलं महाविद्यालयातून नका खर्च करू, मी माझ्या पदरचा खर्च करतो. असे संस्थाचालक मराठवाड्यात अद्याप आहेत. म्हणून साहित्य चळवळी टिकून आहेत, म्हणून वाचन संस्कृती टिकून आहे, आणि म्हणून ज्ञानोबा तुकोबाचे विचार टिकून आहेत.
ठाकूरांचे विचार टिकून आहेत, विवेकानंदांचे विचार टिकून आहेत. नाहीतर अलीकडच्या इतक्या अस्वस्थ वर्तमानात हे विचार टिकू शकणार नाहीत. म्हणून तात्या तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. थोडेत काहीतरी मागच्या जन्माचं तुमचं काहीतरी आमच्यावर ऋण आहे, त्यामुळं ते ह्या गाठी भेटी होत आहेत. म्हणजे भूतां परस्परे जोडो मैत्र जीवांचे जे आहे तर ते तो भाव किंवा अनेक ग्रंथोपजीवे या चळवळीला वाहून घेतलेलं या शहरातलं एक व्यक्तिमत्व म्हणून तात्यांकडं पाहावं लागेल. दुसरी गोष्ट, आपल्याला प्रश्न पडला असेल आमच्या प्राचार्यांचा की हे विज्ञानाची यांना काही, पण माझं इतकं वाचन नाही, संत साहित्य सोडून मला काही कळत पण नाही, मी कादंबरी सर वाचत पण नाही, मला म्हणजे झोप येते, माझा वीक पॉईंट येतो आणि कवितेतलं तर मला काही कळतच नाही. तरी पण मला त्या अनेक कथा कादंबऱ्या वेगवेगळे प्रभाव याच्यावर सविस्तर बोलणारे आमचे शेंगुळे सर. प्रचंड वाचन आहे. या कॅम्पसमध्ये मराठी साहित्यातलं सगळ्यात जास्त वाचन जर कोणाचं असेल तर ते दादाराव शेंगुळे या माणसाचं. त्यांची मी स्तुती करत नाही, मला त्यांच्याकडं चहा पण प्यायचं नाही. हां, तुमची स्तुती करायची काही कारणच नाही ना. हां, तर पण या हे जे त्यांचं जे साहित्यप्रेम आहे ना, त्या साहित्यप्रेमापोटी प्रगतीशीलचे एवढे कार्यक्रम आपल्या इथं झाले. अनेक कार्यक्रम या महाविद्यालयामध्ये झाले आणि सरांनी भरभरून या कार्यक्रमांना खर्च केला, कुठेही माघार घेतली नाही. त्यामुळे तुमचं मानवी तेवढे आभार थोडे आहेत. आणि उगीच आपलं ते मी मोठा साहित्यिक आहे, मी अमका आहे, मी तमका आहे असं न मिरवणार आहे आणि जमिनीवर राहणारे आदरणीय बावस्कर सर. मी बावस्कर सरांविषयी फक्त विद्यार्थी दशेतच वाचलं होतं. त्यानंतर उत्तम म्हणजे या शहरात असून सुद्धा माझं काही आधुनिक साहित्याशी काही संबंध असल्यामुळं म्हणजे प्रथमतः मी त्यांना भेटलो, म्हटलं एवढा मोठा माणूस या असा राहत आहेत का. म्हणजे एकदम साधं व्यक्तिमत्व. आपली पहिल्यांदा भेट इकडं झाली होती, MITला झाली होती. आणि इतका जमिनीवरची माणसं वानखेडे सर तुमच्या गाठीला आहेत. म्हणून प्रगतीशील लेखक संघ आज जी खरोखर प्रगती ती यामुळे. त्यामुळं या सर्वांचं मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. राकेशजींचं तर भाषण काय म्हणजे समाधान त्यांच्याबद्दल सांगतच होता, पण तुमच्या भाषणात म्हणजे दम म्हणजे काय बोलायचं सर, आमचे डोळे उघडले. त्याबद्दल काही बोलायचंच नाही. आणि मॅडमनी तर म्हणजे संविधानावरून तर डायरेक्ट आम्हाला याच्याकडेच नेलं, परत विज्ञानाला नेऊन जोडलं. म्हणजे ज्ञान सहजाची सांगेने विज्ञानाची माऊलीची ओवी, त्या ओवीची तुमच्या त्या याच्यात आम्हाला अनुभूती आली. आणि हे काय वाचेचा रसाळ मनाचा मावाळ त्याच्या गळामाळा असो नसो, हे समाधानजी त्याच्याकडे पाहिलं तरी समाधान मिळतं. असे समाधानजी हे. आणि समाधान कशामुळं, तर ज्याच्या हातात सुद्धा म्हणजे अमृत, ज्याचा हातच अमृताचा आहे असे सुधाकर शेंडगे. त्यामुळं काय बोलायचं आहे ते सगळं असं ते एक दुग्ध शर्करा योग जुळून आलेलं आहे. माझ्या गुरुवर्य जाधव मॅडम या ठिकाणी आलेले आहेत, इथं शिंदेसाहेब या विद्यापीठाची इथं हे मंडळी सगळे आलेले आहेत. आपल्या सगळ्यांची नावं घेणं मला शक्य नाही, कारण मला यांनी वेळ फार कमी दिला आहे आभाराचं. कारण कवी मंडळी थांबलेली आहेत, मी या कवी मंडळीत तुमच्यात जास्त काही घेत नाही. परंतु ग्रंथ चळवळीसाठी माऊलीचे अनेक ग्रंथोपजीय विशेषी या चळवळीसाठी आम्ही सर्वजण आमच्या तात्यांच्या वतीनं आमच्या साहेबांच्या वतीनं मी आपल्याला सर्वांना शब्द देतो. हे महाविद्यालय संत विचार हे प्रागतिक विचार आहेत आणि त्या विवेकानंदांचे विचार ठाकूरांचे विचार त्याच्या मुळाशी असतील तर असे कोणतेही कार्यक्रम असो प्रगतिशीलचे आम्ही आपल्या सर्वांच्या सोबत आहोत. आम्हाला कोणतंही काम तुम्ही द्या, अगदी इथं खुर्च्या उचलायचं जरी काम दिलं तर ते आम्ही आनंदाने करू, कारण ते माऊलीचं काम आहे, ते ठाकूरांचं काम आहे असं मी बोलतो. आपण सर्वजण आलात, आमच्या महाविद्यालयावर भरभरून प्रेम आपण सर्वांनी केलं आहे. आपल्या सर्वांचं माझ्या सर्व सहकाऱ्यांचं प्राचार्यांनी त्यांच्या सगळ्यांच्या कमिट्या करून त्यांना कामं वाटून दिली होती आणि ते सर्वांनी इतकी सुंदरपणे काम केलं की मला यावेळी काही त्रासच नाही झाला. इतकं हो ना, ते जे संमेलन झालं तर असं काही वाटलंच नाही, इतकं सर्व सिस्टमॅटिक झालं. त्यामुळे ह्या आमच्या त्या सर्व प्राध्यापक मित्रांचं, आमच्या सर्व सहकाऱ्यांचं आणि आपणा सर्वांचं महाविद्यालयाच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो आणि माऊलीजवळ प्रार्थना करतो. सर्वजण सुखी असो, सर्व निरोगी असोत, सर्वांना माऊलींनी सुखात आनंदात ठेवो ही मी त्यांना प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. रामकृष्ण हरी. सर मला 2006 पासून बाळा म्हणतात.
आणि त्यांनी बाळा म्हणलं की मला असं वाटतं काहीतरी संकट आता आलेलं आहे, म्हणजे काहीतरी जबाबदारी मोठी आलेली आहे आणि ते फार छान असते. मनापासून धन्यवाद.